चला खरवई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय गावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अंकुश शेठ भालेराव मंगलदास मार्केटचे अध्यक्ष यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता सामन्याला होती सुरुवात। 3 षटकांची मॅच असणार आहे। दोन्ही टीमने या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। चला बोथ टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। मॅचच्या दिशेने आपण जाऊ। मॅचला होते सुरुवात। सलामीवीर गौरव म्हात्रे आणि त्याच्या साथीनं बादल सवारे। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले गेम ऑन। पहिलाच बॉल मॅचच्या तिकडा पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न गलीमध्ये आणि आता या ठिकाणी एकही धाव मिळणार नाही आहे। गौरव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। त्याचे पिताश्री कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब या मॅचचा आनंद घेतात। त्यांचे मनपूर्वक स्वागत। मुख्य मंचावरून आपण पाहतोय सगळेच मान्यवर या मॅचचा आनंद घेतात। ऑन साइडला बळवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट। बॉल चालला गॅप मधून, एक कंप्लीट झाली आहे। सेकंडचा कॉल फंबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकास भारती होते। चेंडू गॅदर करेपर्यंत आपण पाहिलं तर थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई 2 सामने ऑलरेडी या संघाने जिंकलेले आहेत। त्याच्या विरोधात खेळत असताना आज एक दिमागदार सामना श्री गणेश क्रिकेट संघ बाडकुलीच्या विरोधात भोज संघाने जिंकलेला आहे। त्याही संघाने 2 सामने जिंकलेले आहेत। म्हणजे आता आपण पाहतोय या ठिकाणी क्वालिफाय मॅच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे। खेळाचं पहिलं सत्र आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने या ठिकाणी थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय। 2 धावा लगेचच एकवटण्यात आल्यात। खेळाचं पहिलं सत्र चालू आहे। शांत क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट आलेला आहे। त्यानंतर 2 चेंडूंवरती 2 धावा लगेचच एकवटण्यात आलेले आहेत। 4 धावा धावफलकावरती आहेत। यानंतर श्री 11 जयशंकर चांदई वर्सेस स्वरा 11 जय हनुमान जोवेली। आजच्या रात्रीतील शेवटची मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल। हा दर्जेदार सामना होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण सर्व प्रेक्षकांच्या नजरा त्याही मॅचकडे असतील आणि तितक्याच नजरा याही मॅचकडे आहेत। ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक, गौरव म्हात्रे मागचा पाय वाकवलाय आणि त्याने षटकार दाखवलाय विशाल भारतीच्या विरोधात। वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे टीम खरवई संघासाठी। आणि आता सध्या आपण पाहतोय मुख्य मंचावरून सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय चेतनजी धुळे साहेब माजी नगरसेवक हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत। अप्पा शेठ बारे असतील, जुगनूबाई शेख असतील, हरेशजी धुळे असतील, सगळ्याच मान्यवरांचं विशेष आपण या ठिकाणी स्वागत करू। बाई देशमुख सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत। याच गावातील एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले संपन्न झाले। पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती आहे डबल डिजिट मध्ये 10 धावा 1-0 विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई। संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सलग लागोपाठचे 3 षटकार कोणत्याही बॅटरच्या माध्यमातून लगावण्यात आलेला खरवई संघाला पारितोषिक आहे। सन्माननीय अजयजी जमदरे साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि सूरजजी शिंगटे यांच्या वतीने सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। भोज संघासाठी सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या वतीनं
फटाक्यांची बाळ गौरव सर आता दोन्ही बाजूने पेटवली जाते. दोन्ही संघावरती आता सातत्याने बक्षिसांचा वर्षा होतोय. षटक क्रमांक 2 मध्ये योगेश पाटील आलेत. हो, या ठिकाणी जबरदस्त चेंडू टाकण्यात आलाय. त्याच्यावरती अगदी पलट वार करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत चेंडूच्या मागे धावत पळत पोहोचलेत आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो योगेश पाटील दर्जेदार हा देखील खेळाडू आहे. सर्व गुण संपन्न. सध्या संघाला लीड करत असताना कॅप्टनची भूमिका तो बजावतोय. राहतो की कातील योगेश पाटील. धाव संख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 12 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. गौरव म्हात्रे आणि बादल सवारे ए बन जोडी आहे. सध्या आपण पाहतो ओपनिंग पेअर मध्ये चांगला कारनामा या 2 खेळाडूने कित्येक वेळा केलेला आहे. गॅप शोधलाय, जणू काय मॅप लावलाय. बादल सवारेच्या बॅट मधून बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितांत गरज आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असतं, कारण धावा येणं गरजेचं आहे. प्रेक्षक आपण पाहतो मैदानाच्या चौफेर बाजूने आहेत. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. कारण प्रेक्षक हा स्पर्धेचा मुख्य घटक आहे आणि स्पर्धेचा राजा माणूस असतो. हो, यावेळेस फ्लाईट देण्याचा प्रयत्न. थोडीशी गती कमी केली आहे. काय जबरदस्त अचंबित करणारा चेंडू टाकण्यात आलाय बादल सवारीसाठी. हा डॉट बॉल ज्याच्या बॅट मधून नुकताच चौकार आला त्याच बादलला थांबवण्याचा प्रयत्न केला योगेश पाटीलने. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. VIP एंड कडून हे षटक हाताळलं जात आहे. हो, और पिच बॉल. क्षेत्ररक्षक इथे झाली मिस्टेक विशाल भारती कडून. या चुका होणं अपेक्षित आहे आणि आता बॉल चाललाय जणू काही या फटक्याचा चटका लागला असेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एसटी रक्षक बीट आणि आता अंपायर सिग्नल बाईची धाव या ठिकाणी घेण्यात आली. एक्स्ट्रा मिळेल. संघाची धाव संख्या धावफलकावरती 23. 23 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतात. म्हटलं जाताना संगीतकाराला जी वादकाकडून अपेक्षा असते ना तीच गोलंदाजाला आपल्या क्षेत्ररक्षकाकडून असते आणि इथे मात्र मिस्टेक झाली विशाल भारतीकडून. आणि आता संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न गौरव म्हात्रे आणि त्याच्या साथीने बादल सवारी करतात. शेवटचा अंतिम बॉल. राऊंड विकेट. मिस टायमिंग. कॉट हँड बॉल करण्याची संधी स्वतः योगेश पाटील पुढे सरसावलेत. फलंदाज होईल बाद. थँक यू. हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक गौरव म्हात्रे पास झालाय आणि आता मैदानावरती दाखल झाले समीर भगत. धावसंख्या धावफलकावरती 23. चांगली धावसंख्या बनवण्यात आली. सध्या तरी आपण पाहिलं तर 11.50च्या गतीनं ही धावसंख्या तुम्ही पाहता टीम गावदेवी खरवे संघाची. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ आणि आता न्यू बॅटर समीर भगत इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला. शेवटचं अंतिम षटक. किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल. या षटकानंतर जय हनुमान स्वरा 11 जोवेली संघाचे कॅप्टन आणि श्री 11 जयशंकर चांदेई संघाचे कॅप्टन आपण सुद्धा टॉससाठी उपस्थित राहायचे चालू सामन्याच्या मध्यंतराला. 23 सूरज म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. खास करून कर्वे टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत.
यावेळेस फटका चांगला प्रतिम स्ट्रोक बनवण्यात आलाय. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफेस्ट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. व आखू टप्प्याचा बॉल आणखीन एक जबरदस्त पलटवार तुम्ही पाहतायत. बॉल चालला बादल सवारच्या बॅट मधून जणू काय निघते. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त कामगिरी करतायत टीम खरवई संघाचे खेळाडू. जरी गौरव मात्र बाद झाला तरी बादल सवारे नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावतंय. सलग 2 षटकार आले बादल सवारेच्या बॅट मधून. आकाश शेठ जमदरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मिस टायमिंग आपिश खेळलेत परंतु या ठिकाणी हा चुकीचा फटका होता असंच म्हणावं लागेल. आणि आता एक धाव इथे कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. परतावा लागेल मिस्टर समीर भगतला माघारी रन आउटच्या स्वरूपात. विकेटचं पतन. आपण पाहतो 36 धावा आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख खरवई गावचे सन्माननीय आकाश शेठ जमदरे यांच्या वतीनं तब्बल 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी बादल सवारीला देण्यात आलेलं आहे. चांगली बॅटिंग केली आहे. 36 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता विकेट सॅक्रिफाईस कारण सध्या समीरला माहिती आहे बादल मैदानाच्या आतमध्ये सेट बॅट्समन आहेत ज्याने 8 बॉलमध्ये बनवल्यात 25 धावा. गोलंदाज प्रथमेश देसले. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चालला. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत निघालेत बादल परंतु पाहावं लागेल आणखीन एक कदाचित फलंदाज धोक्यात असू शकतो. DRS करण्यात आलाय क्रॉसिंग साठी. चेक आपण करू एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद असणार आहे. बादल की मनीष. टेक्निकल रूम मध्ये गौरवजी सावंत सर tenniscricket.in ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड आहेत या वेबसाईटचे. भारतातील पहिली वेबसाईट tenniscricket.in. विशेष त्यांचं कौतुक करावं लागेल. तेजसजी कांबरी, प्रीतमजी कर्णिक, अक्षय कडव हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. सध्या मुथूट फिनकॉफ या कंपनीला ते प्रेझेंट करतायत. नॉस्ट्राईक इनला बादल सवारे इज गॉन. बादल सवारे आपण पाहतो या मॅचची एक गोल्डन विकेट कॅरी केलेली आहे. रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतो चुकीचं तालमेळ पाहायला मिळालं बडीच्या वतीने. तो त्या ठिकाणी तो अयशस्वी राहिलेला. शेवटचे 2 बॉल मैदानामध्ये आपण पाहतो गोलंदाज प्रथमेश देसले ज्याने अद्यापपर्यंत 14 धावा खर्च केलेले आहेत. प्रथमेशजी परब हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत.
टेनिस cricket.in चे ऑफिशियल अपडेटर आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश परब यांच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आपण पाहतो. स्टील बन टू गो आणि आता टार्गेट सेट केलं जाईल. 37 धावा ऑलरेडी धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर आहे की नाही हे पाहिलं जाईल. मिस टायमिंग होतं. फलंदाजाला बाद लॉंग ऑफला टिपली असेल. आणखीन एक विकेटचं पतन. शेवट गोड केलाय टीम भारत प्रेमी ओम कोंडेश्वर बोस संघाने. आणि आता आपण पाहतोय धावा धाव फलकामध्ये 37 38 धावसंख्येचं लक्ष असेल या मॅच मध्ये टीम बोस संघाला. संख्येचं लक्ष ठेवण्यात आलं आणि आता द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या कॉमेंट बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. आपण तत्पूर्वी करूया टॉस. श्री 11 जयशंकर चांदे आणि स्वरा 11 जय हनुमान जोवेली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी ऑलरेडी चांदे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत सागर. जोवेली संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. या महेंद्र धुळे. नक्कीच आपण पाहतोय भूषणजी वारगडे जे जोबेली गावचे आहेत समर्थक, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेलीच्या वतीनं सन्माननीय मंगेश शेठ धुळे आणि सन्माननीय चेतन शेठ धुळे यांच्या वतीनं देखील त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. भूषणजी वारगडे आज की शाम भूषण वारगडे के नाम. चला या आपण टॉस करू. धन्यवाद बॅडी सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, आपल्या देखील मनपूर्वक आभार. पहिल्या 18 बॉलमध्ये 37 बनवल्या गेल्या. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता उत्तरार्धाला झाले सुरुवात. 38 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवलंय.
जोवेली संघ आपण टॉस जिंकलेला निर्णय कळवायचा लगेच. करबई विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल. सप्त हिंद केसरी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज या दोन संघांमध्ये मॅच लावते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. सामना सुरुवात झाला. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. दहिबली धमाका स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत असताना पहिल्याच बॉलवरती मॅग्निफिसंट कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम झेल फलंदाज विकेटचा पतन 0 या आकड्यावरती धक्का पहिला. संघ मैदानाच्या मध्ये खेळतो आणि प्रत्येक विकेटसाठी सन्मान्य आकाश शेठ जमदारे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल टीम गावदेवी खरबई संघाला. येस, खऱ्या अर्थानं जर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिलं तर त्या खेळाडूला योग्यरित्या टिपण्यामध्ये आमचे tenniscricket.in चे ऑफिशियल कॅमेरामॅन जय बारशंकर यांना तुम्ही पाहतायत. काय जबरदस्त क्षण त्याने टिपलात आणि त्याहून सुंदर हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यासोबत दीपक काडे यांना तुम्ही पाहतात आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन मेन अँगलवर. सूरज धुळे यांना तुम्ही पाहताय स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती कॅमेरा अनिकेत धुळे आमचे सांभाळतायत आणि त्यासोबत अनिरुद्ध चौधरी यांना तुम्ही पाहतायत आणि स्वतः या सर्वांना एकत्रित करून आमचे गौरव सावंत यांचं स्वागत. पिच टायमिंग बॉलअवेमध्ये फिल्डर पहिले अनुमान लावलं नव्हतं असं वाटलं एका क्षणासाठी त्यांना की बॉल बाहेर चाललाय, पण त्यानंतर पाहिलं अनुमान लावला, थांबला आणि त्याने झेल संपादित केलाय. 1 मोर विकेट डाऊन. 0 या धाबा संख्येवरती लागणारा सलगचा दुसरा मोठा धक्का. शिवसेना विभाग प्रमुख खरबई सन्माननीय आकाश शेठ जमदरे साहेबांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यायचंय आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सलगचे 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 विकेट. सोळा चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज असेल. 38 रन स्टील रिक्वायर्ड. बादल गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज प्रथमेश आलाय. ज्या प्रथमेशनं भन्नाट गोलंदाजी करत असताना 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट त्यानं पहिल्या मॅच मध्ये जरूर खर्च केली होती. बॉलअवेमध्ये फिल्डर तिथे पोहोचतायत आणि हॅट्रिक संपादित केले. व्हॉट अ सुपर बॉलिंग. मैदानाच्या कानाकोपऱ्यातून टाळ्यांचा आवाज यायला हवा, कारण या गोलंदाजानं विक्रम नोंदवलाय. 0 या आकड्यावरती 3 विकेट संपादित करत असताना दहिबली धमाका, दहिबली चषक, दहिबली नाईटच्या या स्पर्धेमध्ये 3 विकेट चटकावणारा विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज बादल. बघा आता गोलंदाजाला मात्र खऱ्या अर्थानं अप्रिशिएट करतात प्रत्येक खेळाडू. पाठीवरती शाबासकीची थाप देताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं कार्य देखील तितकं सुंदर राहिलंय. 0 या आकड्यावरती 3 फलंदाजांना त्यानं माघारी धाडलंय. काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बादलची. कदाचित चौथा नाही, यावेळेस मात्र फिल्डर दूर राहिले. 1 रन कंप्लीट. पहिली धाव फलकावरती अंकित झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः 3 फलंदाजांना आपण पाहिलं. शंकर पाटील 0 वर बाद, त्यानंतर योगेश पाटील 0 वर बाद,
प्रथमेश देसले देखील शून्यावर बाद झाला आणि पहिला फलंदाज विकासला आपण पाहिले ज्यानं अकाउंट स्वतःचं आणि संघाचं देखील ओपन केलंय. 14 बॉल 37 धावांची गरज आहे. चौदा 37 इक्वेशन या मॅच मध्ये. पुढचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला, बॉल मागे चाला डीप मध्ये, थोडे फंबल होतात फिल्डर, बॉलला कलेक्ट करते, तत्पूर्वी 1 रन मिळेल. सिंगल रनच संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं आमच्या स्कोर मित्र आम्हाला कळवतात धाबा झाल्यात तर 2 विकेट गमावले, तब्बल 3. जोवेली संघ आपण निर्णय कळवा प्लीज. बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. टॉसमॅन टीम जोवेली अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. षटक क्रमांक पहिलं येथे संपुष्टात आलंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, ओनली 2 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. बोथ संघ अडचणीत सापडलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं बोथ संघ या स्पर्धेमध्ये सप्त हिंद केसरी भारत प्रेमी या नावानं जरूर खेळत होता, पण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं टॉप ऑर्डर जणू काही निस्तनाभूत केलं गेलं. तर गोलंदाज बादलच्या माध्यमातून बादल अक्षरशः बरसला करसला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये भोज. करताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आलेले आहेत, 3 गडी गमावलेले आहेत. सामना 3 षटकांचा आहे. 2 अँगलने पुन्हा एकदा लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला गोलंदाज रनअप घेतो, दुसऱ्या बाजूला बॅटर विशाल होतोय सज्ज. हो हो हो, लाकूड तोड गोलंदाजी करतोय. यशच्या उद्ध्वस्त केलाय, ऑफस्टिक वाकवली आहे. 4थ्या विकेटचं पतन. तू चल मैं आया, ही स्थिती बोथ संघाची सध्या तुम्हाला पाहायला मिळते. फुटाणे साहेब आणि बादल ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली त्यासाठी आपण पाहतोय रोख रक्कम 1000 रुपयांचा पारितोषिक खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून येत आहे. विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतील. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेलं आहे प्रचंड. 19 देखील वर रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. अडचणीत आहे सध्या सप्त हिंद केसरी भारतप्रेमी भोज संघ. यावेळेस स्लॉट मध्ये होता, मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. संयमाचा बांध तोडणारा हा येतोय भव्य दिव्य षटकार. चांगला फटका आला ऑन साइडला श्रीपतच्या बॅटमन. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 8.
8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. दुसरा डाव सुरू आहे. पुन्हा एकदा बॉल मध्ये यावेळेस विकेट मिळू शकते. येस, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करतोय. जबरदस्त जेल षटकाराचं उत्तर दिलंय. टीट पॉटॅट ईट का जवाब पत्थर से मिलेगा. वन मोर गॉन. निम्मा संघगारात 5 गडी गमावले. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सप्त हिंद केसरी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज या संघानं गावदेवी करवाई संघ लाजबाब कामगिरी करतो मैदानामध्ये. पूर्वार्धात बॅटिंग चांगली झाली आणि आता उत्तरार्धात गोलंदाज मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. दूर ठेवलाय. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. बॅटिंग लाईनअप मध्ये खऱ्या अर्थानं चेंजेस केले. टीम सप्त हिंद केसरी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज या संघानं. आणि कुठेतरी मला वाटतं की ते निर्णय अंगलठी येतात की काय, कारण वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे योगेश पाटील, तो जवळपास 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो लगेचच दुसरा चेंडूपती बाद झाला. कुठेतरी मला वाटतंय की धावांची गरज जास्त होती, त्यामुळे योगेश पाटीलला तिथे पाठवलं, पण तो देखील असमर्थ राहिला, असफल राहिला. पुढे सबत खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळलाय. बॉल चाललाय मागे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ऑन साइडला लॉप केलाय. रडार मध्ये आलाय आणि या बॉलला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉवरच्या वरून चाललंय. येस, इट्स अ टॉवरिंग सिक्सर. षटकार. हम किसी से कम नहीं, मुकाबला अब तक पूरा हुआ नहीं. सांगत असताना पहिल्या 2 बॉलवरती 10 ठोकल्या आहेत. पुढच्या 4 मध्ये 20 करायच्या आहेत. यदा कदाचित जर या धावा झाल्या तर पुढची 4 वर्ष भोज संघ सामना विसरणार नाहीये. मैं हूं ना सांगत असताना आणखीन एक लांब पल्ल्याचा दर्जेदार षटकार ठोकलाय फलंदाज विकासनं.
6 धावा. सामना जर जिंकून दिला तर 10,000 रुपयांचा पारितोषिक बाळकृष्णजी मुंडे साहेबांच्या वतीने असणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पारितोषिकांची आता भरमार तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 14 ची गरज आहे. पहिल्या 3 मध्ये 16 बनल्यात, पुढच्या 3 मध्ये 14 का नाही. भिडायचं तर शेवटच्या बॉल पर्यंत भिडा, कारण शेवटी इतिहास जिंकणारेच लिहितात. कोण इतिहास रचलेल्या क्रीडांगणावरती 30 धावा चेस केल्या जातील का? आता आत्मविश्वास वाढलाय मैदानामध्ये, आत्मविश्वास वाढलाय. बॅटरचा देखील विकास देखील सांगतो हम किसी से कम नहीं, लढेंगे आखरी सांस तक. शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही लढण्याचं सामर्थ्य ठेवतोय, कारण संघर्षाच्या मातीत आमचा जन्म झालाय. बॉलच बॅक खेळलाय, रडार मध्ये आला नाहीये. 14 ची गरज असताना थोडी मिसफिल्ड होतीये. 2 रन मिळतील का पाहायचंय. आणि येस, बघता बघता इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तुमचा पटका फक्त आवाज करत नाही तर तो परिणाम करतो, आणि आता परिणाम दाखवण्याची हीच खरी वेळ आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त सामना रंगलाय. क्रिकेटच्या तरार मैदानाच्या आतमध्ये 30 धावांची गरज असताना पहिल्या 4 बॉलवरती 18 धावा ठोकण्यात आल्या, आणि पुढच्या 2 बॉलवरती एन्काउंटर करायचा विकासला. 2 षटका ठोकायचे, तो करू शकेल का? खेल में बड़े पल कब आएंगे जब बड़े स्ट्रोक लगेंगे, लेकिन नहीं, या वेळेस मात्र या बॉलवरती मिळवलेल्या विकेटनं विजयाचं स्वप्न ते फक्त स्वप्नच राहील. भोज संघाचं 1 बॉल 12 ची गरज. रोहित सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहताय डीसी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये होते. शेवटच्या बॉलवरती कोणत्याही प्रकारे धाव त्याच्या बॅटमध्ये आली नाहीये. सामना संपलाय, मॅच फिनिश, आणि गावदेवी करबई संघानं 11 धावांनी सामना जिंकलाय. पण खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकली ते विकास भारती नामक खेळाडूनं. आणि हेच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सामन्याचा सामनावीर गोलंदाजी करताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यानं 3 विकेट मिळवले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, तर त्या फलंदाजी करताना 9 बॉल मध्ये 26 बनवल्या. बादल ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला, खरवई इनिंगच्या 6 काउंट करा. प्रथमेश अजय गाठवले, खरवई इनिंगच्या 6 काउंट करा. 6 प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. निर्भय रिसॉर्टचे मालक सन्माननीय